तो गाईज मी ना सिझलिंगचा व्हॅक्यूम क्लीनर ऑर्डर केलाय. मी त्याचे रिव्ह्यू वगैरे बघितले होते, खूप छान होते. तर बोलले मला पण ऑर्डर करायचं, कारण एवढं मोठं घर आहे, कधी मी बोललं साफ करत बसायचं. आणि खरंच जे रिव्ह्यू खूप छान होते, सो बोललं ऑर्डरच करून टाकावं. सो जरा अनबॉक्सिंग करू ह्याची, कसे प्रोडक्ट आहेत हे बघू आपण. सो गाईज मी आता याची अनबॉक्सिंग केली, तर यामध्ये ना असे भरपूर प्रोडक्ट भेटले. पहिलं तर हा आहे व्हॅक्यूम, आणि त्याला अटॅच असलेली ही 5 मीटरची वायर आहे. सो आपण इझिली अटॅच करून मस्त जोडू शकतो. त्यानंतर दिलेलं आहे हँडल पण खूप मोठा आहे, त्यामुळे जास्त वाकत वगैरे बसायची सुद्धा गरज नाही आहे. ज्यांना पण कमरेचा वगैरे त्रास असतो ना, ते इझिली पुसू शकतात त्याने. त्यानंतर आहे हा मॉपिंग पॅड. सो बघू आपण हे कसं येते. मॉपिंग पॅड छान आहे हे पण, हे बघा. इझिली आपण हे काढून वॉश पण करू शकतो, निघतंय पण हे. त्यानंतर आपल्याला दिले हे हा ब्रश दिलाय. ब्रश जे पण आपले विंडो वगैरे असते ना, ते साफ करायला 2 भेटले ते सगळी डस्ट वगैरे काढायला. चला तर पहिले आता अटॅच करून बघूया आपण. सो गाईज आता ना मी हे मशीन आणि हँडल जॉईन केलेलं आहे. ऑन करून दाखवते तुम्हाला. सो ह्याच्या बाजूनी पण हवा येते, आणि ह्याची सक्शन पॉवर ना खूप म्हणजे खूपच आहे. खूप आहे, त्यामुळे ना जे पण घरामध्ये जे धूळ वगैरे आहे ना, ती लगेचच खेचली जाणार आहे. चला गाईस मी तुम्हाला क्लीन करून दाखवते. सो गाईज आत्ताच ना मी कपाट पुढं सारले, तर बघा त्याच्या मागं किती घाण आहे. हे अशी प्रत्येकाच्याच घरात असणार. सो आता मी तुम्हाला दाखवते या व्हॅक्यूम क्लीनरने दिसते का. सो गाईज बघा, 2 मिनटं सुद्धा लागली नाहीत, सगळी घाण एकदम क्लीन झाली. आणि जी भिंतीवरची जी घाण आहे ना, ती पण अशी लगेच झाडून निघत नाही. त्यासाठी पण अटॅचमेंट आहे, ते पण मी तुम्हाला जॉईन करून दाखवते. सो गाईज ह्याने ना भिंतीवरची घाण, खिडकीमधील घाण ना इझिली साफ होते. अगदी कानाकोपऱ्यातील धूळ सुद्धा ह्याने निघते. तर मी तुम्हाला खिडकी साफ करून दाखवते. बघू शकता गाईज कसं क्लीन होतं इझिली. सो गाईज बघा किती क्लीन झालेले आहे. हे काम करायला ना मला जवळजवळ 2 तास तरी गेले असते, पण ह्याने माझं मिनिटातच काम केलेलं आहे. सो गाईज आता ना मला खिडकीची जाळी साफ करायची, मग हे ब्रशचे अटॅचमेंट जॉईन केले. सो बघू आपण क्लीन होते का ह्यानी. झाडून झाडलं असतं ना तर सगळीकडे पसरली असते सगळी धूळ, पण ह्यानी ना सगळी धूळ आतमध्ये गेली. आता आतमध्ये ही धूळ कशी गेली, तर आतमध्ये ह्यामध्ये फिल्टर आहे. सो आपण फिल्टरमध्ये किती घाण जमली माझ्या घरामध्ये ते पण बघूया. सो गाईज सगळी घाण ना या फिल्टरमध्ये जमा झालेली. आतमध्ये एक फिल्टर आहे, तो आपण काढून इझिली साफ पण करू शकतो. आता माझ्या घरामध्ये बघा किती घाण जमलेली आहे. ही मला काय झाडूला सुद्धा निघाली नसती, इतकी घाण आहे. आणि हा फिल्टर ना आपण इझिली काढून साफ करून अटॅच सुद्धा करू शकतो. सो गाईज आता ना मी मॉपिंग पॅड लावलेले आहे. या मॉपिंग पॅडला ना एक अटॅच कापड आहे, ते आपण ना साफ करून इझिली अटॅच सुद्धा करू शकतो. आणि त्याच्या एका बाजूला पाणी भरण्यासाठी होल सुद्धा दिला आहे. यामध्ये मॉपिंगसाठी पाणी पण भरू शकतो. यामध्ये फ्लोअर क्लीनर घातले ना तरी सुद्धा चालते. प्लस यामध्ये ना लांब हँडल असल्यामुळे जास्त वाकून पुसायची सुद्धा गरज नाही. लांब वायर असल्यामुळे इझिली आपण लांबपर्यंत पण पुसू शकतो. सो गाईज बघा मी सगळा हॉल ना त्या मशीनने क्लीन करून घेतलाय. तर अजिबात माती वगैरे पाहायला लागत नाही. आणि आपण कसं कपड्याने वगैरे पुसले की कसे डाग वगैरे राहतात, ते सुद्धा डाग राहत नाहीत. एकदम चकाचक निघाली. खूप भारी मशीन आहे ती.